लोहगडावरील केतन अग्रवाल खून प्रकरण याची देशभरात चर्चा सुरू आहे। या प्रकरणातील आरोपी असलेली सिया गोयल हिचे धक्कादायक खुलासे रोज नव्याने समोर येत आहेत। या सर्व प्रकरणावरती खरं तर चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। महाराष्ट्राची एक सुसंस्कृती आहे, विशेष म्हणजे पुण्याची एक त्याच्यामध्ये बहर आहे, एक वेगळी ओळख आहे। अशा पुण्यामध्ये अशा घटना घडणं खरं तर क्लेशदायक आहे, वेदनादायी आहे। केतन अग्रवाल खून प्रकरणाने हे समोर आल्याच्या नंतरची मानसिकता किंवा नैतिकता अगदी कुठल्या स्तरावरती गेलेली आहे हे समोर येत आहे। तुम्ही काल केतन अग्रवाल प्रकरणाच्या संदर्भात केतन अग्रवालचे वडील यांची भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये सिया गोलचे काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। काल आम्ही केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना भेटायला गेलो होतो। त्यांच्याकडनं बरीच तथ्य आम्हाला कळली की ती मुलगी किती म्हणजे तिने तो जो कोल्ड ब्लडेड मर्डर केला, एकदम थंड डोकं ठेवून खून केलेला आहे। म्हणजे आता तुम्हाला सांगते की 20 वर्षाची मुलगी आता तिच्या चार्टमध्ये आहे तिच्या मैत्रिणीबरोबरच की जे लग्न होणार नाही आहे त्याचं तिकीट बुक करण्यासाठी तुझ्या आधार कार्डाची फ्रंट अँड बॅक हे दे। म्हणजे 14 मेचं जर हे आहे चार्ट, म्हणजे त्याचा अर्थ हे पहिल्यापासूनच ठरलं होतं लग्न होणार नाही। आणि जर तुझं लग्न होतंय तर तू ह्या व्यक्तीबरोबर काय करतेय कॅफेमध्ये। अशा बऱ्याच माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत की तिच्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंडला घेऊन ती कुठं कुठं गेलेली आहे। ही म्हणजे 2021 त्यावेळेस तिचं वय असेल 15-16, आता जर ती 20ची आहे तर त्यावेळेस ती 15-16ची असेल। म्हणजे ते क्रुएलिटी तिच्या माइंडमध्येच होती। आणि ह्याच्यामध्ये मी पूर्णतः सांगेन की देश, महाराष्ट्र आणि पुणे हादरून गेलंय। म्हणजे लोहगडाचं जे नाव होतं त्याला मी काल तुमच्याच टीव्हीवर सगळ्यांना सिया पॉईंट करताय, प्रत्येक म्हणतो चला सिया पॉईंटला जाऊ। अरे बाप रे, म्हणजे आपण कोणत्या संस्कृतीकडे नेतोय। आपल्या पुणे एक सांस्कृतिक शहर आहे आणि आज सगळे गड किल्ले आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तिथे जातो बघायला आणि तिथं आपलं एक प्रेम आहे महाराजांवर, ते व्यक्त करायला जातो। आणि अशा वेळेस अशी का म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये। कारण का आज जर हिला जामीन झाला, हिला माफी मिळाली ना, तर ह्याच्या पुढे लोकांना असं होईल की नाही बायको आवडली जा ढकलून द्या, नाही नवरा आवडला जा ढकलून द्या। त्यामुळे हिच्यावर जर कठोर कारवाई झाली तर पुढची पिढी बिघडणार नाही। पहिलेच ही मुलगी प्रचंड बिघडलेली मुलगी, आता कोर्टात त्यांचा वकील तिला वाचवण्यासाठी काय बोलेल मला सांगता येत नाही। पण चेतन चौधरी आणि ही यांनी प्लॅन करून 3दा त्याचा मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे झालेलं आहे। तेव्हा निश्चितच ह्या दोघांना कडक शिक्षा व्हावी म्हणूनच आम्ही त्यांच्या वडिलांना भेटायला गेलो। त्याच्यानंतर बरेचसे खुलासे झाल्या, बऱ्याचशा माहिती मिळाल्या। आज मी 12:30ला तशी प्रेसही ठेवलेली आहे। परंतु वाईट हे वाटतं की एक 20 वर्षाची मुलगी की म्हणजे 10वी पासच आहे ती पोरगी, पण एवढी अक्कल, कसा मर्डर करायचा। आणि त्याच्यानंतर ती म्हणते की मी गुगलवर चेक केलेलं आहे, सोनम सुटून बाहेर आली ना, म्हणजे राज रघुवंशीला तिने मारलं सोनमनी, तिने तेच बहुतेक फॉलो केलं। तिने फक्त चाकू मारला होता, यांनी चाकू नाही मारला, डायरेक्ट ढकलून दिलं। आणि त्याच्यानंतर मला हादरा देणारी गोष्ट अशी कळली की जेव्हा काही पोलीस तिथनं आले की बाबा जीव धुकधुकतोय त्याचा, तिला आधी वाटलं हा गेला, जीव धुकधुकतोय, तर ती ज्या गाडीपाशी उभी होती तिने जसंच ऐकलं की त्याच्या जीव धुकधुकतोय ती डचकली आणि मागं गेली। याचा अर्थ ती घाबरली। आणि हे एका तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने मला सांगितलं घरी येऊन की ताई ती दचकली। पोलीस जेव्हा म्हणले ना की खूप गर्दी होती रस्त्याने, तर कसा रस्ता करायचा, तर म्हणे अरे लवकर लवकर ॲम्ब्युलन्सला बोलवा, त्याच्या अजून धगधग आहे, तर ती डचकून बाजूला झाली। म्हणजे किती क्रुएलिटी, किती नीचता। अशा या मुली उद्या ती सुटून आल्यानंतर आणखीन आई बापालाही मारायला कमी करणार नाही ती पैशासाठी, शी कॅन डू एनिथिंग। तेव्हा हिला कडक शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे। खरं तर केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये जसं तुम्ही म्हणतात की अनेक धक्कादायक खुलासे त्यांच्या वडिलांनी केतनच्या तुम्हाला सांगितलेले आहेत। तुम्ही पण आता एक आम्हाला चॅट दाखवली, त्याच्यामध्ये खरं तर हे सर्व पूर्वनियोजित कट आहे। कारण तिच्या मैत्रीण अगदी विश्वासाने सांगते की हे जर लग्न होणार नाही तरी पण तुम्हाला ते तुझं आधार कार्ड, पासपोर्ट आणि हे पाठव। म्हणजे हे सर्व प्री प्लॅनिंग आणि पूर्वनियोजित होतं। दॅट्स म्हणून तर मी म्हणते ना की हा कोल्ड ब्लडेड थंड डोक्यानी केलेला हा कट आहे। दोघांनी 2दा-3दा त्या यालाही कुठेतरी कोंडव्याला जाऊन त्यांनी प्रॅक्टिस पण केली आहे त्या शॉटची की कसं ढकलायचं आणि कसं ढकललं तर तो पडेल। तर या शॉटची त्यांनी प्रॅक्टिसही केली। याचा अर्थ बघा की दोघांना असं वाटलं होतं आपण पकडल्याच जाणार नाही, ही त्यांना गॅरंटी होती।
जर तिच्या बहीण त्याची माझ्या मते मला नाव नाही आठवते, केतन अग्रवालच्या बहिणीने जर तिला 100 प्रश्न विचारले नसते आणि प्रत्येक प्रश्नाला तिने वेगळं स्टेटमेंट केलं नसतं तर ह्यांनाही संशय आला नसता. कारण का हे लोक सगळे रिच्युअल्स करून सगळं त्याचा विधी करून सगळे घरी आल्यानंतरही ती भेटायला आली होती. ती भेटायला आल्यानंतर त्यांनाच तुम्ही विचारा, ती घरात यायच्या आधी तिचे हे कसे होते आणि घरात आल्यानंतर रुमालाला काहीतरी लावून आणलं होतं आणि मग ती असं रडल्यासारखं ढोंग करत होती. आणि तिची आत्या तिला ओढून घेऊन चल इकडनं काही बोलू नको कारण का तिथे केतनच्या आजोबांनी विचारलं की बेटा हे कसं झालं जरा आम्हाला सांग, सगळे बसलेत. तर ती बोलायला तर ती आत्या जोरात ओरडली, अहो ती किती दुःख भोगते, तुम्ही तिला काय विचारता, चल इथनं. तरी ती डायनिंग टेबलवर बसली खुर्चीवर. तर त्याच्यानंतर तिला ओढत आत्या घेऊन गेली, काही बोलू नको. म्हणजे माझा म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तिचे आई वडील भाऊ आणि आत्या हे चारही दोषी आहेत. कारण का यांना एकदम माहिती होतं ही जानेवारी 14-15 मुंबईला गेली होती. ती मुंबईला का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती याचा तुम्ही माहिती घ्या, मी स्वतःही माहिती घेते. पण एक वेगळंच प्रकरण आहे. जानेवारीमध्ये ती मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये 5-6 दिवस ॲडमिट होती. त्याच्यानंतर ती 10 दिवस मुंबईलाच राहिली आणि त्यानंतर ती पुण्याला आली. एक मुलगी आहे, आज आमच्याही मुली त्या वयाच्यात बोलताना खरंच वाईट वाटतं, पण म्हणजे सगळी कुकर्मच आहेत, न बोललेलंच चांगलं, अशा ह्या मुलीची कर्तुत्व आहेत. तेव्हा अशा एखाद्या निष्पाप मुलाला मारण्याचा हक्क दिला कोणी? म्हणजे आज एक परिवाराचा तो एक वंश होता, तर त्याला तुम्ही संपवलं. तर हे जरा खूप दुःख होतंय मला की त्या मुलावर खूप मोठा अन्याय झाला. खरं तर तुम्ही आम्हाला काही व्हिडिओ पण दाखवले, त्यामध्ये काही मुली त्या सियाला मारताना दिसत आहेत. काही वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये चॅटमध्ये आहे. तो नक्की प्रकार काय? ते मुली कशा संदर्भात यासोबत ते सर्व वर्तन? मला जी माहिती कळली ती 10वी शिकलेली आहे आणि त्यावेळेसची जी गोष्ट आहे की त्या मुलींचे काही बॉयफ्रेंड्स आहेत. आता त्या मुलींचे फेस मी दाखवू शकत नाही तुम्हाला, कारण का समोरच्या मुली आज मोठ्या झाल्या असतील, यदा कदाचित त्यांचं चांगलं घराणं असेल, ह्या अशा ह्याच्यामध्ये त्यांचं बर्बादी नको व्हायला म्हणून मी ते चेहरे नाही दाखवू शकत. पण त्या 3-4 मुलांच्या बॉयफ्रेंडला घेऊन ही फिरायला गेली होती, लॉजवर गेली होती, कुठे महाबळेश्वरला गेली होती. अशा तिच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या कुठल्या लॉजमध्ये गेली त्याचीही माहिती आम्हाला मिळेल थोड्या दिवसांनी. यदा कदाचित त्याच्या आधी त्यांचे वकील फार मोठं कार्यक्रम करून टाकतील, तिला जामीनही घेतील. पण मला हे म्हणायचं आहे की जर ती आपल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सोडत नाही तर ही बाहेर आल्यावर काय करेल? त्या मुलीने म्हणून मारलं की आमच्या बॉयफ्रेंडला तू घेऊन गेलीस कशी? आणि तिने सॉरी म्हणलंय. तिला लिटरली त्यांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. तर ती म्हणली म्हण तू, तर ती तेवढंही म्हणली. म्हणजे एवढं घाण चित्र आहे. मला तर आश्चर्य वाटतंय की अग्रवाल कुटुंबाने तिची माहिती घेतली का नाही. तेव्हा मला असं कळलं तिने तिचं इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट जे प्रायव्हेट होतं त्याच्यामध्ये सिलेक्टेड लोकच होती, ते प्रायव्हेट करून ठेवलं होतं, कारण का ते सासरवाडीला कुणाला दिसायला नको म्हणून. आणि हे जे आता तिने इन्स्टा ओपन ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये तिने पूजा करताना, रांगोळी काढताना, देवाला फुलं वाहताना असे रील्स वगैरे बनवून टाकलेत. नंतर केतन बरोबरचे रील्स टाकलेत त्याच्यावर. पण तिने तिचं जे लाईफ आहे, पार्टी लाईफ, रात्री 11 ते सकाळी 4, तिचे वडील 8:30ला वरती गेले झोपायला की ही तयार होऊन 11ला पब्सला निघायची, कोरेगाव पार्क, मुंढवा, इकडे तिकडे. आणि सकाळी 3:30-4ला मस्त पिऊन खाऊन ती घरी यायची. आणि हे आईवडिलांना नंतर कळलं पण होतं, भावाला तर हे सगळं माहिती होतं, तरी त्यांनी एका निष्पाप जीवाला मारलंय. एक तरुण होनहार मुलगा, एक वंश अग्रवाल खानदानाचा, त्याचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलाय. त्यामुळे या लोकांनाही आरोपी करावं, तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि तिची आत्या, या चौघांना पण आरोपी करावं की हे या सगळे प्लॅनमध्ये होते. त्यांना माहिती होतं ही काहीतरी करणार कांड. सर्व हे प्रकरण झाल्याच्या नंतर सुद्धा आता सिया गोयलला वाचवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, चालू आहेत, होऊ शकतात. नाही, तिचा वकील गॅरंटेड तिला म्हणतो डरो मत, मैं तुम्हारा जामीन करके देता हूं. आता तो वकील कोण आहे की ज्याचा आपला नसरापूरच्या घटनेमध्ये त्यांचा सत्कार झालाय, तेच वकील इकडे येऊन सियाला वाचवतायत. म्हणजे आता ते सगळं पैशासाठी असेल ते विषय नाही आहेत, पण मला वाईट वाटतं की आपण कुठे चाललोय, आपण कुणाचा सत्कार करतोय? अरे एक निष्पाप मुलाचा जीव घेतलाय, तरुणाला मारून टाकलंय तिने, एक वंश खतम केलाय. आणि तुम्ही अशा व्यक्तीला वाचवताय का? वाचवताय
अहो आज ती जमानत घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्ही ढीग म्हणा फॉरेनला पाठवून द्या, ती तिकडे जाऊन कांड करेल ना. एकदा का माणूस हॅबिच्युअल झाला तर ती तिकडे जाऊन कुणाला तरी मारेल, सांगता येत नाही. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणलं की म्हातारी मेली तरी चालेल, पण काय सोकावतं यांना जर शिक्षा कडक झाली सॉरी तर पुढची पिढी सरळ होईल. हिला जर शिक्षा नाही झाली तर उद्या मी विचार करणार अरे हिला काय झालं, 15 दिवस होती, जामीन झाला, सुटून आली, मला कोण नाही आवडत, चला घेऊन जा, ढकलून द्या. असं होऊ शकतं. कारण का माणसाची भीती संपली. कुठं आलीस या, ती जशी म्हणती सोनम बाहेर आली. 4-5 केसेस आहेत. कोणी ड्रम मध्ये टाकून मारलं, कोणी तुकडे तुकडे करून फेकून आलं, कोण दरीत ढकलून दिलं, आता हिनी दुसरं दरीत ढकलून दिलं. तर ह्या गोष्टी ह्या गुगलवर चेक करतायत, शिकतायत. तर इथे कुठंतरी शिक्षा कडक केली पाहिजे, तेव्हा पुढची पिढी कुणाला धक्का द्यायला आणि मारायला विचार करेल, घाबरेल. खरं तर ताई, अशोक खरात संदर्भात महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल हा चित्रपट येणार आहे आणि याच्यामध्ये रुपाली चाकणकरची व्यक्तिरेखा साकारली जात आहे. मात्र रुपाली चाकणकर यांनी याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझी कुठलीही परवानगी न घेता याच्यामध्ये माझी व्यक्तिरेखा साकारली, मी नोटीस पाठवणार आहे, नोटीस बजावणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे असं आहे ना, आ बैल मुझे मार. कोणी सांगितलं? तुम्ही ते डायरेक्टरशी बोला, ते जे प्रोड्युसर आहे त्यांच्याशी बोला. कोणी सांगितलं तिच्यावर? कोणीतरी एखादा अफवा उजवतात. हे बघा, भोंदू बाबांवर आजपर्यंत बरेच पिक्चर झालेत की ते कसे फसवतात, कसं महिलांचं शोषण करतात. त्याच्यातनं लोकांना सुशिक्षित, अशिक्षित, गाव, खेडे, शहर अशा ठिकाणी जे जे भोंदू खरात सारखे भोंदू बाबा आहे, मग आता यांना ऑब्जेक्शन खरातसाठी आहे का त्यांच्या स्वतःसाठी आहे? तुम्हाला माहिती आहे का ते काय की खरातसाठी ऑब्जेक्शन घेतात का त्या स्वतःसाठी? कारण का त्याच्यामध्ये खरातच दाखवला आणि मीच दाखवली असं जर त्या म्हणत असतील तर हा चुकीचा आरोप आहे. कुठेही डायरेक्टर प्रोड्युसरनी म्हणलेलं नाहीये की हा त्या बाईंच्यावर पिक्चर आहे. आणि त्या बाई आ बैल मुझे मार फक्त प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी करत असतील तर हा चुकीचा आहे. कारण का लोक जागृतीसाठी तो पिक्चर असेल की भोंदू बाबाच्या नादाला लागू नकात. भोंदू बाबा काय करतात, राजकारण्यांना पण कसं वेडे बनवतात, त्यांना कसं लुटतात, कसे करोडपती होतात. म्हणजे एक तो नेव्हीमध्ये जाऊन तिथं संडास साफ करणारा माणूस कॅप्टन झाला, महाराज झाला. म्हणजे पार आपले अमित शहा पासून, देवेंद्र भाऊ पासून, चंद्रकांत पाटलांपासून, नाही गिरीश महाजन पासून नाही ती नावं समोर येतात की त्याच्या पाया पडत होते. अहो संडास साफ करणारा माणूस तो तिथे, आणि त्याला कॅप्टन बनवला. आज त्यांनी करोडची म्हणजे ही प्रॉपर्टी जमा करणं सामान्य माणसाला शक्यच नाही, पण त्यांनी भोंदू बाबा बनून लोकांकडनं मध म्हणून वेगळं द्या, बाकी त्यात काही गोष्टी तर न सांगितलेल्या चांगल्या ते 1-1 लाख, 1.5 लाख, 19 लाख अशा विकल्या आहेत आणि त्या लोकांनी खरेदी केल्यात. तर अशा जर जागृतीसाठी असा पिक्चर काढत असेल तर मला नाही वाटत की या बाईंना त्याचा काही त्रास व्हायला पाहिजे. आणि त्यांनी नोटीस पाठवली तर त्या तोंडावर आपटतील. कारण का तिथं कुठेही त्यांचं हे सगळं काल्पनिक पिक्चर आहे तो, आणि फक्त खराचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये दाखवलं असेल असं मला वाटतं. केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये सिया गोयल हिने जो थंड डोक्याने केलेला तो खून आहे, या प्रकरणामध्ये सिया गोयलला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संगीता तिवारी यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.